अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात उफाळून आलेल्या महायुद्धाला आता 10 पेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. पण हे विनाशकारी युद्ध थांबायचं नावच घेत नाहीये. परिणाम इतका भयंकर आहे की आजतागायत 6हून अधिक देशांवर थेट हल्ल्याचे चटके बसले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर 500हून अधिक प्रिसिजन क्षेपणास्त्र आणि बॅलिस्टिक मिसाईल्स डागली गेली आहेत. अधिकृतरित्या आतापर्यंत या युद्धात 500हून अधिक निष्पाप जीवांचा संहार आणि एका थेट सार्वभौम राष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याचा म्हणजेच इराणचे आयातुल्ला अली खामेनी यांचा झालेला मृत्यू. एकीकडे मध्यपूर्वेत आगीचे लोट उठत असताना दुसरीकडे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या 80 लाखांहून अधिक भारतीयांचा जीव टांगणीला लागलाय. आणि यातच भर घालतायत ते अप्रचार करणारे आणि सोशल मीडियावरून अफवा पसरवणारे अनेक खोटे मीडिया रिपोर्ट्स. अशा या गोंधळाच्या आणि दहशतीच्या वातावरणात या युद्धाची नक्की ग्राउंड रियालिटी काय आहे? जागतिक राजकारणात नेमक्या काय खेळी खेळल्या जात आहेत? या युद्धाचे भारतावर आर्थिक आणि सामरिक काय परिणाम होणार? आणि या सर्वात भारताची सावध पण खंबीर भूमिका नेमकी काय असली पाहिजे? या सगळ्यावरच थेट, अचूक आणि सखोल विश्लेषण करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक उंचीवरला माणूस, भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत सर. आणि या महायुद्धाचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडून जाणून घेत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेश जोष्टे. युद्धस्य कथा रम्य असं म्हणतात. कोणत्याही देशांमध्ये युद्ध होतं तेव्हा तिथली परिस्थिती फार विचित्र आणि विदारक असते. लोकजीवनावर, निसर्गावर आणि एकूणच सामाजिक स्थितीवर होणारे परिणाम, त्या देशावर होणारे परिणाम हे भयावह असतात. मध्यपूर्वेतला संघर्ष आता मोठं स्वरूप धारण करता झाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांचे मोहळ आपल्या देशात देखील उमटत आहे. अशा पार्श्वभूमीवर निवृत्त एअर मार्शल हेमंतजी भागवत सर यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आपल्याला या एकूणच इराणच्या विरुद्ध आज इस्रायल आणि अमेरिकेने जे युद्ध पुकारलं आहे, या युद्धाची परिणती पुढे काय असेल आणि हे युद्ध किती काळ लांबेल असं आपल्याला वाटतं, आणि याचे परिणाम भारतावर काय होतील, असे मी प्रश्न आपल्याला सुरुवातीला विचारतो. आता तुम्ही म्हणलात युद्धस्य कथा रम्या, परंतु प्रत्यक्षामध्ये कुठल्याही देशासाठी किंवा कुठल्याही समाजासाठी युद्ध ही फारशी चांगली गोष्ट नव्हे. आणि खास करून आपण आज ग्लोबलाइज्ड युगामध्ये राहतो, त्यामुळे जरी युद्ध युक्रेनमध्ये झालं तरी त्याची झळ आपल्याला पोचते. आणि मिडल ईस्ट आपल्या फार जवळ आहे, म्हणजे अरेबियन सीच्या पलीकडेच आहे. त्यामुळे या युद्धाची झळ आपल्याला थोडीफार पोचणार आहे. परंतु हे युद्ध थोडंसं अटळ असं झालेलं होतं. 7 ऑक्टोबरला ज्या वेळेला हमासच्या टेररिस्टनी इस्रायलवरती हल्ला केला आणि 1200 निरपराध जूनचा त्यांनी बळी घेतला, त्याच वेळेला या युद्धाची पहिली खेळी खेळली गेलेली होती. आणि आज आपण बघतोय गेले म्हणजे 7 दिवस 6 दिवस जे युद्ध बघतोय ते त्याचा परिणाम आहे. मिडल ईस्टमध्ये जो त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात, की ज्या राजकीय शक्ती आहेत त्याच्यात इराण ही फार मोठी ताकद होती आणि आहेही. तर त्या ताकदीला खच्ची करायचा हा प्रयत्न अमेरिका आणि इस्रायल करत आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांची कारणं आहेत, वेगळी आहेत. म्हणजे इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स येतील की काय, नंतर इराणकडे लॉंग रेंज मिसाईल्स येतील की काय, आणि शिवाय इराणचा जो टेररिस्ट संघटनांना त्या एरियामध्ये जो सपोर्ट करायची त्यांची जी ऑफिशियल पॉलिसी आहे त्याचा हा परिणाम आहे. आता इनिशियली त्याला म्हणजे ह्या 28 तारखेला ट्रिगर काय होता, तर यांच्याकडे 2-3 गोष्टी झाल्या. त्यांना पॉझिटिव्ह इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन होती की इराणनी मागच्या वर्षी 2025 मध्ये जूनच्या महिन्यामध्ये अमेरिकेने आणि इस्रायलनी 12 दिवसांचं युद्ध केलं इराणच्या बरोबर. आणि त्यांच्या त्या नातान्स, फार्दो आणि इस्फानच्या त्या फॅसिलिटीजना त्यांनी डिग्रेड केलं होतं, पण त्या फॅसिलिटीज पूर्णपणे नष्ट झालेल्या नव्हत्या. दुसरी गोष्ट अशी की इराणनी त्यांचं जे युरॅनियम एनरिच केलं होतं ते त्यांनी दुसरीकडे कुठेतरी सेफ किपिंगसाठी हलवलेलं होतं. आणि ही बातमी ह्या त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सीजकडनं ह्यांच्याकडे आली. आणि दुसरा ट्रिगर काय होता की ज्या दिवशी तो हल्ला झाला, म्हणजे जिथनं सुरुवात झाली त्या दिवशी एका ओव्हरग्राऊंड कॉम्प्लेक्समध्ये त्यावेळेचे सुप्रीम लीडर इराणचे त्यांच्या टॉप मोस्ट लिडरशिप बरोबर
चर्चा सल्लामसलत करण्यासाठी एकत्र येणार ह्याची पण त्यांना खात्रीलायक बातमी समजली. आणि हा चान्स त्यांनी घेतला तो, आणि तिथनं युद्धाला सुरुवात झाली. आता युद्ध किती दिवस चालेल? आता अमेरिकेची काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, इस्रायलची काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, ती त्यांच्या दृष्टीने आत्ता तरी ते म्हणतायत की 3-4 आठवड्यामध्ये पुरी होतील किंवा ती त्यापर्यंत पोहोचतील. परंतु युद्ध सुरू करणं सोपं असतं, थांबवणं तेवढं सोपं नसतं. आपल्याकडे मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी जेव्हा ऑप सिंदूर झालं, आपण 88 तासानंतर ते युद्ध थांबवलं. बरेच विद्वान लोक सांगत होते की युद्ध मोदींनी थांबवायला नको होतं, परंतु त्याच्या पाठीमागचं गांभीर्य आपण युद्धाच्या पाठीमागचं लक्षात घेतलं पाहिजे. अगदी अगदी. सर, मला याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की मध्य पूर्वेमध्ये हा जो युद्धाचा भडका उडालाय, या पार्श्वभूमीवर भारतामध्ये विरोधी पक्ष आणि एकूणच भावनिक होणारं जे वातावरण आहे की युद्धाच्या पहिल्याच दिवशी काय झालं की तिथले सर्व आयतोला खमेनींचा मृत्यू झाला. त्यात मग भारताने त्या संदर्भाने शोक प्रकट का केला नाही, हा एक पहिला प्रश्न विचारला गेला. आणि दुसरी गोष्ट सर, की आपल्याकडे एक नौदल कवायत होऊन जे इराणचं जे जहाज, त्यांची एक जी युद्धनौका परतत होती, तर ती अमेरिकेने टार्गेट केली. अशा 2 गोष्टींच्या संदर्भाने आपल्याकडे एक मोठा गदारोळ झाला की मग भारताने या संदर्भाने निषेधाचा बरं तरी काही का नाही काढला. तर याविषयी सर आपल्याला काय वाटतं? चला, तुम्ही 2 वेगवेगळे विषय एकाच प्रश्नात विचारलेत. आपण त्या शोकापासून सुरुवात करूया. अगदी. आता गंमत काय माहितीये का, की प्रत्येक देशाची काही परराष्ट्र व्यवहारामध्ये धोरणं असतात. अगदी. ठीक आहे, पण आपण एक गफलत अशी करतो की असं ते म्हटलं जातं की देर आर नो परमनंट फ्रेंड्स और परमनंट एनिमीज इन केस ऑफ युअर नॅशनल इंटरेस्ट. अगदी. ठीक आहे, तुमचा इंटरेस्ट हे परमनंट असतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपल्याला भविष्याचा जर विचार केला, पुढच्या 10 किंवा 20 वर्षांचा विचार केला, तर भारताला कुणाशी मैत्री जोडणं जास्त फायदेशीर आहे? इस्रायलशी, इराणशी का अमेरिकेशी? ह्याचाच उपप्रश्न काय होतो, इराण खरोखरच आपला असा जवळचा मित्र होता का की आपण त्याच्याबद्दल ताबडतोब शोक व्यक्त केला पाहिजे? उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा कर्नल गदाफीला मारलं, लिबियाचा लीडर, त्यावेळेला तो त्याच लिबियाचा सिटिंग प्रेसिडेंट होता आणि त्याला टीव्ही क्रू समोर अतिशय वाईट पद्धतीने मारलं गेलं, पण आपण त्याचा जास्त ऑफिशियली निषेध केला नाही. याचं कारण आहे, कारण तो जरी भारताच्या बरोबर मैत्री दाखवत होता तरी तो पाकिस्तानचा जास्त जवळचा मित्र होता. इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाकिस्तानचा न्यूक्लिअर प्रोग्राम 1970च्या दशकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फायनान्स केलाय लिबियानी. लिबियाचं कदाफीच्या नावाने कराचीमध्ये क्रिकेटचं स्टेडियम आहे, कदाफी स्टेडियम. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये तुमच्या भावना आणून चालत नाही. आता विरोधक बोलणार, कारण जे राजकीय नेतृत्व विरोधी पक्षामध्ये बसतं, लोकशाहीमध्ये हे चालतं की ज्या ज्या वेळेला तुम्हाला सरकारला कोंडीत पकडता यायची संधी मिळते त्यावेळेला त्याचा फायदा विरोधी पक्षांनी घेणं हे याच्यामध्ये अयोग्य असं मला काही वाटत नाही. पण त्याला नैतिकतेची झालर देण्याची काहीही आवश्यकता नाही. लक्षात घ्या, इंदिरा गांधी ज्यावेळेला पंतप्रधान होत्या त्यावेळेला जवळजवळ 10 वर्ष रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसलेला होता, पण इंदिरा गांधींना ते आवडलेलं नव्हतं. प्रायव्हेटली त्यांनी रशियन लिडरशिपला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की हे करताय ते तुम्ही अत्यंत चुकीचं आहे. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी कधीही त्याचा ऑफिशियली फार मोठा निषेध केला नाही किंवा आपण त्याच्याबद्दल गोंधळ केला नाही. आता खमेनी हे त्यांचे स्पिरिच्युअल त्या देशाचे लीडर तर होतेच, पण ते राजकीय नेतृत्व पण होते. त्यांच्या हाताखाली धार्मिक, स्पिरिच्युअल, मिलिटरी, राजकीय सत्ता, फॉरेन अफेअर्स हे सगळं त्याच्या एका माणसाच्या हाताखाली होतं. आणि आपल्याला ते पटकन लक्षात येत नाही बघा, की साधारणपणे हुकुमशहा म्हटला की आपल्याला असं वाटतं की मिलिटरी फौजी लोक आहेत ना, म्हणजे तो कदाफी असू दे, तिकडे झिया असू दे किंवा सदाम हुसेन असू दे, नासर असू दे किंवा इकडे बांगलादेशमधले हुकुमशहा असू देत, आपण साधारणपणे हुकुमशाही म्हणजे फौज किंवा मिलिटरी युनिफॉर्मशी असोसिएट करतो. परंतु इराणमध्ये गेले जवळजवळ 47 वर्ष धर्मगुरूंची हुकुमशाही चालू आहे. आणि त्यामुळे हा जे त्यांचे जे धर्मगुरू आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलता कामा नये, कारण प्रत्येकाचा फेथचा प्रश्न असतो, श्रद्धेचा प्रश्न असतो. परंतु आपण आउट ऑफ वे जाऊन इस्रायल आणि अमेरिकेला दुखवून अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या टार्गेटिंग ह्याच्यावरती वक्तव्य करण्याची काहीही आवश्यकता नाही. तिथे भारताचं हित आहे. का सांगतो मी तुम्हाला, पुढच्या 10 वर्षामध्ये
भारताचं म्हणजे भारताची स्ट्रॅटेजिक दिशा कुठली आहे? आपली आता गेले जवळजवळ 2 दशकं चांगली आर्थिक प्रगती होत आहे. म्हणजे भारत आता हळूहळू शक्तिमान व्हायला लागलेला आहे. आपला साईज असू दे, आपली इकॉनॉमी असू दे, आपल्या सगळ्या व्यवस्था असू देत, आपल्या लोकशाहीची मुळं खोल गेलेली आहेत. आपली लष्करी ताकद देखील वाढते. आर्थिक तर आपण आता जगामध्ये पोचलेलेच आहोत 4.2 ट्रिलियनला. आणखीन 1-2 वर्षांचा प्रश्न आहे, आपण जर्मनीला क्रॉस करून जगातली 3 नंबरची आर्थिक शक्ती होऊ. आपल्याला आवश्यक आहे पुढचे 10 ते 15 वर्ष आपल्याला शांती पाहिजे, सुरक्षा पाहिजे, आपल्या सीमा शांत पाहिजेत आणि आपल्याला सर्वात जास्त गरज टेक्नॉलॉजीची असणार आहे. जग फार झपाट्याने बदलते टेक्नॉलॉजीच्या इम्पॅक्ट खाली. ती टेक्नॉलॉजी आपल्याला इराण देणार आहे? नाही देणार आहे. आपल्याला इस्रायल देऊ शकतं, आपल्याला अमेरिका देऊ शकतं. आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये हे युद्ध काय आपण सुरू केलेलं नाही. हे इराणनी युद्ध 7 ऑक्टोबरला इस्रायलवरती हमासच्या थ्रू हल्ला करून त्याची नांदी केलेली होती. आता त्याचे प्रत्युत्तर इस्रायलने आणि अमेरिकेने आज दिलेलं आहे 2-2.5 वर्षानंतर. आपल्याला त्याच्यामध्ये नाक खुपसायची ऍक्टिव्हली काहीही आवश्यकता नाही. त्याच्यातच आपलं राष्ट्रीय हित आहे असं मला वाटतं. ठीक आहे, हा तुमचा पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न, इराणची जी फ्रिगेट श्रीलंकेच्या दक्षिणेला जवळजवळ 40 मैलावरती अमेरिकेच्या यांनी बुडवली. आता कसं आहे, प्रत्येक देशाची जी टेरिटोरियल वॉटर्सची सीमा आहे ती 12 नॉटिकल माइल्स आहे. त्याच्यानंतर तुमच्या इंटरनॅशनल वॉटर्समध्ये तुमची एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो, तो 150 ह्याच्यापर्यंत असतो तो. परंतु इंटरनॅशनल वॉटर्समध्ये कुणाचीही सार्वभौमिकता नसते, सोव्हरेनिटी म्हणतात ती नसते. आणि ही त्यांची जी बोट आहे ती परत जात होती इराणला, त्यावेळेला अमेरिकेने इंटरनॅशनल वॉटर्समध्ये ती बुडवलेली आहे. आता त्यांना 2-3 गोष्टींचा आपण ह्याच्यात विचार केला पाहिजे. एक तर IRGC तिथे ह्याच्यात तेहरानमधनं घोषणा करताय की आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करू किंवा आम्ही बंद केलाय. नंतर अमेरिकेला ते धमक्या देतंय, इस्रायलला धमक्या देतंय. आता स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्यासाठी ते काय ऍसेट्स वापरणार आहेत? इराणची नेव्ही वापरणार आहेत. म्हणून तुम्ही बघितलं का, या पहिल्या हल्ल्याच्या वेव्हमध्ये अमेरिका आणि इस्रायलनी त्यांच्या न्यूक्लिअर ठाण्यावरती तर हल्ला केलेलाच आहे, त्यांच्या रेजिमच्या लिडरशिपवरती हल्ला केलेलाच आहे, परंतु त्यांच्या इराणच्या नेव्हीला देखील टार्गेट केलेलं आहे, कारण त्यांना स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनं परत त्यांचा सुरळीत सगळं करायचं आहे. हा, त्या संदर्भात मला एक प्रश्न होता सर, की त्याच मुद्द्याने येत होतो की आज होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे त्यातून आपल्याकडे भारतासारखे आपण आपल्या देशाचा विचार करूया, आपण एक 40% मार्ग किंवा तिकडचे आयात त्या मार्गाने आपलं इतर जे काही व्यापारी जहाज असतील किंवा तेलाच्या संदर्भाने, क्रूड ऑइलच्या संदर्भाने विचार, तर याचा भारतावर देखील किती परिणाम होणार आहे हा देखील मला आपल्याला विचारायचं आहे. की काय होतं, युद्ध लढलं जात आहे तिकडे, पण याचे परिणाम युद्धात सहभागी नसणारे लोक देखील भोगतायत. तर त्या अनुषंगानं आपण काय सांगाल सर? नाही, बरोबर आहे तुमचा प्रश्न किंवा ती शंका अगदी रास्त आहे. जेव्हा युक्रेनमध्ये लढाई चालू झाली 4 वर्षांपूर्वी, त्यावेळेला पेट्रोल जे महाग झालं 15-20 रुपयांनी, आता ते परत 105 रुपयाच्या खालती येत नाहीये. त्यामुळे या युद्धाचा देखील आपल्या ह्याच्यावरती एनर्जी सेक्टरवरती परिणाम होणार आहे. परंतु मला असं वाटतं हा टेम्पररी प्रभाव असणार आहे. एक तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करणं तसं तेवढं सोपं नाहीये. आणि जसं भारताचं नुकसान होणार आहे तसं चीनचं पण फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे. चीनच्या आर्थिक प्रगतीला ते खीळ देऊ शकतं एवढा परिणाम होऊ शकतो. कारण तुम्ही गंमत बघा की आपण रशियामधनं ऑइल घेतो म्हणून ट्रम्पने आपल्यावरती 50% टॅरिफ वगैरे ते नाटक केली. परंतु इराणवरती सँक्शन्स असताना गेले 5-10 वर्ष 2015 पासून चीन अनरिस्ट्रिक्टेड इराणमधनं ऑइल विकत घेतोय, ऑइल किंवा एनर्जी विकत घेतोय. आणि एकात गंमत काय माहितीये का, की जशा बाकीच्या गल्फ कंट्रीज मधले जे एनर्जी सोर्सेस आहेत, म्हणजे कुवेट असू दे, बहारीन असू दे, तुमचं UAE असू दे, तुमचं कतार असू दे, त्याच्याबरोबर इराणमधली देखील एनर्जी आहे, ती एनर्जी देखील या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनच बाहेर येते. आणि त्याच्यामुळे त्यांना ती इराणच्या देशाला त्यांची आमदनी किंवा इन्कम आहे. ह्याच्यामध्ये टार्गेटिंग ह्याच्यामध्ये कुठेही अमेरिकेनी किंवा इस्रायलनी त्यांच्या एनर्जी सेक्टरला आतापर्यंत टार्गेट केलेलं नाहीये. त्यांचं खर्ग आयलंड आहे, तिथनं इराणची एनर्जी सगळी तिथनं एक्सपोर्ट होते, ती स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनच बाहेर येते. आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ मिलिटरली बंद करणं तेवढी ताकद आता इराणकडे नाहीये. कारण स्ट्रेट ऑफ होर्मुझ साधारणपणे मला वाटतं एक 32-33 तेवढी माईल एवढी ती समुद्र धुनी आहे. आणि 50% ते इराणच्या ह्याच्यामध्ये येतं आणि 50% ते ओमानच्या ह्याच्यामध्ये हद्दीमध्ये येतं. आणि कसं आहे, एवढ्या रुंद समुद्रामध्ये काही शिपिंग चॅनल्स असतात. आता बंद करणार म्हणजे काय करणार, एक तर एरियल हल्ले करू शकतात, आता त्याच्यावरती त्यांचं लक्ष आहे.
आणि माइन्स पसरवून ठेवायचे. या ज्या सी लेन्स आहेत त्याच्यामध्ये माइन्स पसरवून ठेवायचे. परंतु एकदा हे साधारणपणे 1-2 आठवडे युद्ध चाललं आणि त्यांच्या सर्व मिसाईल्सना आणि एअर पॉवरला इराणच्या सप्रेस केलं की या समुद्रधुनीमध्ये जे काय माइन्स वगैरे त्यांनी म्हणजे आपण असं अपेक्षा, मला असं वाटतं की त्यांनी हे केलं असलं पाहिजे, तर त्या माइन्स स्वीपिंगचं पण काम हे करतील. हो. आणि ती लवकरात लवकर होर्मुझ स्ट्रेटला ओपन करतील. याचं कारण जगाच्या संपूर्ण व्यापारावरती याचा परिणाम होऊ शकतो. कारण सगळ्या व्यापाराचं केंद्र कुठे असतं? एनर्जी असतं. आणि आता अजूनही आपल्याकडे आता ग्रीन एनर्जी यायला लागलेली आहे, पण अजूनही गॅस, तुमचं ऑइल, क्रूड ऑइल, या सगळ्या गोष्टी अजूनही देशाच्या किंवा संपूर्ण जगाच्या याच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याची जाणीव त्यांना अमेरिकेला आणि पाश्चिमात्य देशांना आहे. कारण त्याचा परिणाम भारतावरतीच नाही, अमेरिकेवरती, चीनवरती, युरोपवरती देखील होणार आहे. फार महत्वाचा मुद्दा सांगितला सर, आणि त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. याचं कारण सांगतो की आता तुम्ही होर्मुझच्या पार्श्वभूमीवर इतरही देशांची नावं घेतलीत, आणि हाच मुद्दा आता अधिक प्रकर्षाने आला की तुम्ही त्या डेलाच्या संदर्भाने सांगितलं की डेलाला का उद्ध्वस्त केलंय. त्याचा देखील उत्तराचा भाग त्या सामुद्रधुनीशी जोडला गेलाय. कारण तिथलं जे काही 18-20 त्यांचे जे काही नौदल युद्ध नौका आहेत किंवा त्यांचे जे काही अन्य काही जे फ्रिगेट्स किंवा डिस्ट्रॉयर्स तर त्यांना देखील उद्ध्वस्त करण्याचं काम अमेरिका आणि इस्रायलने केलंय. त्यामुळे ती सामुद्रधुनी कशी मोकळी होईल हा एक मोठा प्रश्न ते मार्गी लावण्याचा किंवा बाजूला करण्याचा प्रश्न विचार करतायत. यामध्ये ना सर की सगळ्यांना एक औत्सुक्याचा मुद्दा बनलाय तो असा की अमेरिकेची जे लष्करी तळ होते ते या मुस्लिम काही कंट्रीजमध्ये आहेत, आणि या युद्धाच्या वेळेला इराणने युद्धापूर्वी सांगितलं होतं की इथे देखील आम्ही हाहाकार उडवू शकतो. तर त्या पद्धतीने एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर देखील इराण आणि इस्रायलचा त्यांनी अमेरिकन लष्करी तळांना लक्ष केलं. पण हे करत असताना इराणची काही क्षेपणास्त्र ही त्या देशांच्या आस्थापनांवर, काही लोकवस्तीमध्ये देखील कोसळली, आणि यातून देखील त्यांचं अपरिमित नुकसान झालं. पण असं होऊन देखील या मुस्लिम राष्ट्रांनी इराणवर हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर दिलं, असं काही घडताना दिसलं नाही. याचं काय कारण असेल सर? याच्यात 2-3 पैलू आहेत. आपल्याला जसं वाटतं ना की सगळे म्हणजे सगळे देश आहेत ज्या देशांचा धर्म, 57 असे देश आहेत, त्यांना आपण इस्लामिक नेशन्स म्हणू शकतो, ते एकसंध आणि एक एंटिटी आहेत असं नाहीये. यांच्यामध्ये देखील बराच फरक आहे. इराण आणि अरब्स, म्हणजे इराणियन्स हे पर्शियन्स आहेत आणि ते अरब नाहीयेत. म्हणजे इराणमधले जे नागरिक आहेत ते अरब नाहीयेत, ते त्यांची ही वेगळी आहे, ते पर्शियन समजतात, ते पर्शियन आहेत ते. त्यामुळे शिया सुन्नी हा सेक्ट सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे तो देखील फरक ह्या दोन्ही यांच्यामध्ये आहे. आणि तुम्ही ट्रॅडिशनली बघितलं तर या गल्फ कंट्रीज आहेत किंवा मिडल ईस्ट मधल्या ज्या इस्लामिक ताकदी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल 1979च्या आधी, म्हणजे इराणमध्ये रिव्होल्युशन व्हायच्या आधी जो शहा होता तो प्रो अमेरिकन होता. कितीतरी वर्ष सद्दाम हुसेन इराकचा हुकुमशाह हा प्रो वेस्ट होता. पुढे त्याच्या डोक्यात काय आलं, तो उलटी सुलटी कामं करायला लागला. परंतु साधारणपणे मिडल ईस्ट हे प्रो अमेरिका होतं. आणि याला कारण आहेत. जे शीतयुद्ध चाललं रशिया आणि अमेरिकेच्या मध्ये, त्यावेळेला त्यांच्यामध्ये स्पर्धा होती की मिडल ईस्टमध्ये आपली फुटप्रिंट पाहिजे. रशिया अफगाणिस्तानमध्ये का घुसलं, त्या शीतयुद्धाचा भाग होता. 1979 मध्ये ज्यावेळेला रशिया याच्यामध्ये घुसला अफगाणिस्तानमध्ये, त्याचं कारण काय, तर त्यांना अमेरिकेला त्या क्षेत्रामध्ये काउंटर करायचं होतं. पाकिस्तानला अमेरिका महत्व का देतं, पाकिस्तानच्या बद्दल त्या अमेरिकन लोकांच्या ह्याच्यामध्ये जास्त प्रेम आहे असं नाही, परंतु पाकिस्तानचं या शीतयुद्धामध्ये फार मोठं महत्व होतं. पाकिस्तान, टर्की आणि इराण हे सेंटोचे भाग होते. मिलिटरी अलायन्स आहे, तो मिलिटरी पॅक्ट होता, त्याचे अलायन्सचे ते भाग होते. इराण पण होतं. इराणमध्ये त्यावेळेला जी क्लर्जींची हुकुमशाही नव्हती, त्यावेळेला राजा होता पहलवी, त्याचं राज्य होतं. त्यामुळे हा जो जिओ स्ट्रॅटेजिक लेवलला हा जो गेम आहे ना, त्याच्यामध्ये धर्माचं म्हणजे थोडं कुठेतरी त्यांच्या ॲट दी बॅक ऑफ देअर माइंड ही गोष्ट असते. परंतु प्रत्येक देश, मी पहिल्यांदा सांगितलं ना, नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज, ओनली परमनंट इंटरेस्ट. तर हे जे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत तिथे कुठेही लोकशाही नाहीये. हे सगळे हुकुमशाह आहेत किंवा राजे आहेत, आणि त्यांना सिक्युरिटी कोण देतं, त्यांना अमेरिका सिक्युरिटी देतं. अमेरिकेचा स्वार्थ काय, अमेरिकेला तिथनं ऑइल मिळते किंवा एनर्जी मिळते. तर हे इक्वेशन बघितलं तर या गल्फ कंट्रीजनी किंवा इतर इस्लामिक कंट्रीजनी याच्याबद्दल तटस्थ राहणं हे त्यांच्या देशाच्या दृष्टीने योग्य आहे. आणि शेवटी काय आहे, इराण नुसतं इस्रायललाच त्रास देत नव्हता, या पुऱ्या गल्फ कंट्रीजना आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्रास देत होता. त्यांनी काय केलं, गेले 47 वर्ष
म्हणजे इराणमध्ये जगातली 3 नंबरची म्हणजे एनर्जीच्या दृष्टीने त्यांच्याकडे साठे आहेत. ऑइल म्हणा, गॅस म्हणा, नॅचरल गॅस आला, पेट्रोलियम लिक्विड हे आलं. त्यांनी त्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव वाढवण्यासाठी त्या पुऱ्या एरियाला डिस्टॅबिलाइज केलेला आहे. अच्छा. सांगतो थोडं विस्ताराने सांगायला लागेल अगदी. की हे जे आहेत ना, हिजबुल्ला असू दे, इराणचं $2 बिलियन वर्षाचं बजेट हे या आस्थापनांसाठी जात होतं. म्हणजे त्याच्यात हिजबुल्ला आला, हमास आला, हुतीज आले, इस्लामिक जिहाद आला. इराकमध्ये बऱ्याच शिया मिलिशिया आहेत. इराणच्या शेजारचं राष्ट्र आहे, तिथे बऱ्याच शिया मिलिशियाज आहेत. त्याचा परिणाम काय झाला? लेबनॉन सारख्या देशामध्ये हिजबुल्लाची एवढी दादागिरी चालायची की लेबनॉनच्या सरकारचा वृट त्या देशामध्ये आजही चालत नाहीये. म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसांपूर्वी लेबनॉनच्या गव्हर्नमेंटने हिजबुल्लाला हुकूम दिलेला आहे की तुम्ही तुमची शस्त्र खाली ठेवा, पण ते त्यांचं ऐकणार नाहीयेत, कारण त्यांची एवढी ताकद त्याच्यात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे आता आपण एक मोठा मुद्दा विसरतो की सिरियामध्ये बशर अल असादचं जे राज्य होतं त्याच्या पाठीमागे कोण उभा होता? इराण उभा होता. रशियाने मदत केलं ना त्या बशर अल असादच्या सत्तेला, पण 2011 मध्ये ज्या वेळेला ती इस्लामिक वर्ल्डमध्ये थोडी क्रांती, याला म्हणतात अरब स्प्रिंग म्हणतो, तो अरब स्प्रिंग तो कधीच जोराने पुढे व्हावला नाही, परंतु त्याच्या पार्श्वभूमीवरती बशर अल असादला 2011 पासून त्याच्या पाठीमागे गेल्या वर्षीपर्यंत, तो पदच्युत होईपर्यंत कुठली ताकद उभी होती? इराणची ताकद उभी होती. येमेनमध्ये हे जे हुतीज आहेत त्यांना मॉरल, मटेरियल आणि पॉलिटिकल सपोर्ट कोण देत आहे? इराण देत आहे. त्यामुळे इराण जुनी सिव्हिलायझेशन आहे, ताकद आहे, त्या एरियामध्ये ताकद नक्की आहे, परंतु ती त्या भागासाठी कल्याणकारी ताकद होती असं आपण म्हणू शकत नाही. ती त्या इराणच्या गेल्या 27 वर्षाचा जो एकूण त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर ती थोडीशी विध्वंसक आणि डिसरप्टिव्ह ताकद होती, आणि त्याची झळ या इतर गल्फ राष्ट्रांना नक्कीच लागलेली होती, आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील इराणच्या बद्दल फारसा ओलावा नाहीये.